नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षक हो, पाणी म्हणजे जीवन, समृद्धी, संपन्नता. क्षीरसागरात ज्यांचे वास्तव्य आहे असे या श्री विष्णूंचे स्थान. पाण्या एवढं महत्त्व दुसऱ्या कुठल्याच घटकाला नाही. त्यामुळे आजतागायत नद्यांना आपण दैवी स्वरूप मानतो. त्यामुळेच गंगेचं, यमुनेचं असं म्हणत सर्व नद्यांचं पाणी जेव्हा स्नानासाठी वापरलं जातं तेव्हा तनाची आणि मनाची शुद्धी होते. पण आजकाल क्वचितच ही वाक्य एखाद्याच्या घरात ऐकायला मिळतील. प्रेक्षको, आयुर्वेदात दिनचर्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे स्नान हे एखाद्या विधीप्रमाणे करणे अपेक्षित असते. दिवाळीचे अभ्यंग स्नान वगळता इतर दिवशी हे कावळ्याच्या आंघोळीप्रमाणेच केलं जातं. आजपर्यंत आपण अनेक आजारांवर चर्चा केली आहे, पण आयुर्वेदात एक वाक्य आहे आणि ते म्हणजे स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजेच निरोगी व्यक्तीचे आरोग्य कसे अबाधित ठेवता येईल यावरही भर दिला पाहिजे. आणि यातीलच एक पायरी म्हणजे स्नान. कधी न चर्चिलेला विषय आज आपण निवडला आहे आणि तो म्हणजे रोगावस्थेतील स्नान आणि आयुर्वेद. आजारी व्यक्तीचे स्नान कसे असावे किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्नानामध्ये काय बदल असावा, साबणाचा वापर करावा का नाही, यासारखे छोटे मोठे प्रश्न हे आज आपण याच्यावरही चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केले आहे आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना. नमस्कार डॉक्टर, तुमचं हॅलो डॉक्टर मध्ये स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणूनही कार्यरत आहे. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणूनही कार्यरत आहेत. आपल्या मनातील प्रश्न आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील, ते चटकन आपण लिहून घ्यावेत. ते असे आहेत: 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 24908050 24988050. कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती. आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपला प्रश्न आपण थेट विचारावा. आपण प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज हा बंद करावा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत. त्यावेळी कृपया आपण तो टिपून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा, जेणेकरून तुमच्याकडे तो सदैव सेव्ह राहील. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण अगदी आज सर वेगळा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे स्नानासंबंधीचा. सर्वप्रथम स्नानाची अशी सर काही व्याख्या असते का? कसं आहे, स्नान म्हटल्यानंतर आंघोळ हे सगळ्यांना माहिती आहे, पण खूप कमी लोकांना, भारतीय लोकांना हे माहीत असेल. भारतामध्ये राहून सुद्धा आयुर्वेदाच्या विषयीचं प्रेम फारसं लोकांच्या मनामध्ये नसतं आणि त्याच्याविषयी जाणीव करण्यासाठी तर हा आपण कार्यक्रम करतोय. तर असं आहे, स्नान असं म्हटल्यानंतर शरीराची आणि मनाची शुद्धता ज्याच्यामध्ये प्राप्त केली जाते. आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी, पूजा अर्चा करण्यासाठी, वेगवेगळी वेदांनी सांगितलेली कर्म करण्यासाठी जी शुचिर्भूतता लागते ती पाण्यामुळे उत्पन्न होत असते. कोणतीही गोष्ट जी आहे त्याच्याविषयीचं एक आश्वासन मनामध्ये चांगलं होण्यासाठी जे आहे ते पाण्यामुळे मिळतं. आश्वासन आहे जलम श्रेष्ठम. परंतु इथं एक असं होतं की आपण स्नान म्हटल्यानंतर ते पाण्याचं एवढंच धरून बसतो आणि तसं आयुर्वेदाने सांगितलेलं नाही आहे. स्नानही वेगवेगळ्या प्रकारची असतात. म्हणजे आता मातीचं स्नान आहे किंवा धुळीचं स्नान आहे, म्हणजे वायुस्नान म्हणून जे सांगितलं वायवीय स्नान, त्याच्यामध्ये गायीच्या खुरातून उडलेली जी शेणाची धूळ आहे त्याच्यामध्ये जाणं, हे एक धुली स्नान म्हणून सांगितलेलं आहे. आग्नेय स्नान म्हणजे कसं, अंगाला भस्म लावणं, तर त्या भस्मामध्ये आग्नेयत्व असतं आणि भस्म धारण केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे आजार जातात. बैरागी लोक जे अंगाला लावतात त्या पद्धतीचं, आणि सांध्यांच्यातला ओलेपणा त्यांनी कमी होत असतो. तर असं भस्म स्नान म्हणून सांगितलेलं आहे. दिव्य स्नान म्हणून एक सांगितलेलं आहे, म्हणजे ऊन पडलेलं आहे आणि पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये भिजणं, हे जे आहे ते दिव्य स्नान आहे. मंत्र स्नान म्हणून सांगितलेलं आहे. अगदी बरोबर, म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चौघीकडे जे आहे ना तसं. आणि मंत्र स्नान जे सांगितले त्याच्यामध्ये काही मंत्र जे आहेत वेदोक्त ते म्हणत असताना अंगारती पाण्याचे शिंतोडे उडवणं असाही एक प्रकार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त वारुण स्नान म्हणजे आपण जे रोजचं करतो ते पाणी घेऊन जे आंघोळ केली जाते ती जी आहे त्याचा वापर सुद्धा आपण ह्या पद्धतीने करत असतो. आणि हे सगळं करत असताना आपल्या शरीरामध्ये या प्रत्येक स्नानाचा काहीतरी एक वेगळा परिणाम हा आयुर्वेदाने सांगितलेला आहे.
आणि त्याचा मनावरती येणारा परिणाम सुद्धा विशिष्ट सांगितलेला आहे. तर ह्यापैकी एक स्नान आपण जे पाण्याचं आहे वारुण स्नान ते करत असतो ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळेला कधी करत नाही अशा पद्धतीने. आणि त्याच्या व्यतिरिक्तची स्नानं आपण कधी केलेली नसतात. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन याची माहिती तुम्ही करून घ्यायला पाहिजे. ती एवढ्यासाठी की शरीरात जे वेगवेगळे दोष आहेत आणि त्यांचे जे आजार आहेत ते नष्ट करण्यासाठी याचा अप्रतिम उपयोग होत असतो. म्हणजे ट्रीटमेंट करत असताना आपल्या त्वचेचा भाग इतका मोठा स्पर्शनेंद्रियाचा व्याप्त आहे की त्याला जर ह्या पद्धतीचे पदार्थ लागले गेले तर त्वचेवरचं भ्राजक पित्त हे कामात येतं, तिथला वातदोष हा कामात येतो, तिथला रसधातू हा कामात येतो आणि शरीरातले आजार जे आहेत ते कमी व्हायला त्याचा उपयोग होत असतो. त्वचेवरती लावलेली गोष्ट ही कलेचं क्रमण करत आतमध्ये जात असते तेलासारखी आणि त्याचा आतल्या अभ्यंतर म्हणजे आतल्या अवयवांच्यावरती सुद्धा परिणाम येतो, नवे नवे मनावरती सुद्धा परिणाम येतो. म्हणजे शरीर आणि मानस असा कोणताही सायकोसोमॅटिक डिसऑर्डर जर असेल तर स्नानाचा विचार आयुर्वेद ह्या पद्धतीने करतो. इतकी स्नानाची व्याप्ती आहे आणि ती समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण सर असं म्हणतो की स्नान केल्यानंतर आपल्याला चांगल्या गोष्टी सुचतात किंवा बरोबर आहे. आठवतात किंवा अगदी फ्रेश बरोबर. वाटतं. सर स्नानाचे असे प्रकार ही तुम्ही सांगितले आहे, पण नक्की स्नान किती वेळ करावा? बरोबर लोकांना आहे. अशी सवय आता असते बऱ्याच पाण्याने वेळ आंघोळ आंघोळ करण्याचा जो करायची. प्रकार आहे तो बघत असताना त्रिकाल संध्या पूर्वीच्या काळी लोक करायचे आणि 3 वेळा आंघोळ जी आहे ती केली जायची आणि ती डोक्यावरून केली जायची. अशिरस्क स्नान म्हणजे डोकं सोडून इतर ठिकाणी आंघोळ करणं हे कंठरोगासाठी, नेत्ररोगासाठी, शिरोरोगासाठी सांगितलेलं आहे. त्याचा विषय आणि उहापोह जो आहे तो विस्ताराने आपण करायचा आहे. परंतु 3 वेळा आंघोळ करणं सूर्योदयाच्या वेळेला, दुपारच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला. मग तुम्हाला वाटेल आम्हाला काही दुसरा उद्योग नाही का, आम्ही हेच करायचं का? तर आपल्या शरीरामध्ये 3 वेळा स्नान करण्याचं महत्व जे आहे ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. थंडीच्या दिवसात सकाळी उठल्या उठल्या आपल्याला भूक लागते. आपल्या शरीरावरची जी रोमरंध्र आहेत ती बुजवली जातात, थंडीने आकुंचित होतात आणि तो उष्मा जो आहे तो पोटामध्ये जातो आणि त्याला सकाळी उठल्या उठल्या त्यावेळी भूक लागत असते. ह्याला आम्ही विसर्ग काळ असं म्हणतो. आणि विसर्ग काळामध्ये निसर्ग आपल्याला ताकद देत असतो. आदान काळ जो आहे उष्णता ज्यावेळेला वाढते, ग्रीष्म ऋतू वगैरे जो आहे त्यावेळेला आपल्या शरीरातली ताकद निसर्ग खेचून घेत असतो. तर हे जे चाललेलं प्रकरण आहे तसा विसर्ग काळ आपल्या शरीरावरती उत्पन्न करण्याची प्रक्रिया म्हणजे हे स्नान आहे. स्नान केल्यानंतर ह्याच गोष्टी होतात की मन प्रसन्न होतं, अग्नी संदुषित होतो, घाम जो आहे तो नष्ट होतो, दुर्गंध नष्ट होतो, आपल्या शरीरात जो तरुणपणामध्ये असलेला एक सुगंध आहे तो अभिव्यक्त होतो, आपल्याला बघितल्यानंतर लोकांना बरं वाटायला लागतं, म्हणजे आप आहे बहार आहे अशी परिस्थिती उत्पन्न होते. तर हा सगळा जो प्रकार आहे ना तो या जलाच्या स्नानाने जर मिळत असेल तर आपण ते 6-6 तासाच्या अंतराने 3 वेळा करणं हे खूप इष्ट आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रत्यक्ष करून पाहाव्यात की त्याचा परिणाम जो आपल्या मनावरती आणि शरीरावरती येतो तो अप्रतिम येतो. आणि न जाणं ह्याच्यातनं अनेक आजार जे आहेत ते नष्ट होत असतात. शिरेते तत् शरीरम असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या शरीरातल्या त्वचेवरनं बाहेर पडणारा जो कोंडा आहे तो 3 वेळा जर निघाला तर त्वचेचं डिटॉक्सिफिकेशन खूप चांगलं होतं आणि ती विष लवकर निघाली तर मलमूत्र विसर्जनांच्या वरची जी त्या अवयवांच्यावरती आलेली जी अंडी लोड आहे ते सुद्धा आपण कमी करत असतो आणि घाम उत्तम पद्धतीने बाहेर पडत असतो. तर किती ह्याच्याविषयी वर्णन करावं, इतक्या गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर 3 वेळा स्नान करणं ही प्रक्रिया आहे. कमीत कमी एकदा सकाळी उठल्यानंतर ते व्हायला हवं. नक्कीच. म्हणजे शरीराचे सगळ्यात जास्त जो भाग व्यापला आहे तो म्हणजे त्वचेने आणि त्याची काळजी घेण्यासाठी स्नानासारखा उत्तम उपाय दुसरा कुठलाच नाही. तो कसं करावं हेच आज आम्ही सांगतोय. आपल्याला एक फोन आलेला आहे. वसंत बोलतायत आपल्याशी नाशिकहून. नमस्कार वसंतजी. हॅलो. बोला सर. माझ्या अंगाला खाजी तीच साबण कोणता वापरावा? वय किती आपलं? माझं वय 55 चालू आहे सर. बरं. मधुमेह आहे तुम्हाला? नाही, काहीच नाही. दमा वगैरे काही? नाही. बरं. खाण्यामध्ये नॉनव्हेज असतं? नाही. मद्यपान? काहीच नाही. बरं, ठीक आहे, देऊया उत्तर. धन्यवाद वसंतजी. काय सर सांगितलं? तर कसं आहे, वय 55 आहे आणि अंगाला त्यांच्या खाज येते असं ते म्हणतायत. तर खाज येण्याची प्रक्रिया शरीरात जी घडते त्यामध्ये वृक्काशी संबंधित आजार असताना होऊ शकतं, यकृताशी संबंधित आजार असताना होऊ शकतं, शेंगदाण्यासारखे दही पोह्यासारखे पदार्थ पोटात जात असताना हे होऊ शकतं, मलावष्टम होऊन मळ जर पडून राहत असेल तरी ही गोष्ट घडू शकते. तर साबण वापरणं ही प्रक्रिया आयुर्वेदाने सांगितलेली नाही आहे, कारण त्याच्यामध्ये खूप कॉस्टली गोष्टी असतात आणि अतिरिक्त कोरडेपणा जो आहे तो शरीरावरती येत असतो. त्याच्याऐवजी उठणं वापरलं जायला पाहिजे. आणि हे उठणं वापरण्याच्या आधी सुद्धा दुसरा जो क्रम आहे तो महत्वाचा आहे की अभ्यंगम आचरेत नित्यम, म्हणजे अंगाला आधी तेल लावलं जायला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या मलमूत्र विसर्जन झालं की अंगाला तेल लावणं
नंतर व्यायाम करणं आणि नंतर आंघोळीची जो विधी आहे तो सांगितलेला आहे. पण त्यावेळेला उठणं लावलं जायला पाहिजे आणि ते उठणं जर अंगाला लावलं गेलं तर ही कंड कमी होऊ शकते. पण हा बाह्योपचार झाला. कोणत्याही त्वचा विकारामध्ये पहिल्यांदा बाह्य उपचार करायला आयुर्वेदाने परवानगी दिलेली नाही आहे. कारण आईच्या पोटात ज्यावेळेला आपण तयार होतो तेव्हा एक्टोडर्म नावाचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये तोंडापासून काही 1.5 वितापर्यंत भाग आपला आतड्याचा जो आहे तो बनत असतो आणि शौचाच्या मार्गापासूनही तसा बनत असतो. त्यामुळे त्वचेवरती तुम्ही काही केलं तर त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या पोटावरती येतं किंवा पोटात काही बिघाड झाला तर तुमची त्वचा जी आहे ती काही लक्षणं दाखवायला लागते. तशी ही खाज असण्याची शक्यता आहे. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही पहिल्यांदा विरेचनाचं किंवा वमनाचं औषध घ्यावं. पोटामध्ये बृहदारिद्राखंडासारखं एक औषध आहे ते घ्यायला पाहिजे. कंडूग्नगण म्हणजे कंडू म्हणजे खाज सुटणं हे नष्ट करणारा काही औषधांचा एक संच आहे तो तुम्ही काड्याच्या स्वरूपामध्ये घ्यायला पाहिजे. आणि हा कंडू किंवा खाज ही कंडू नास्ती विना कफात, कफाशिवाय व्यतिरिक्त होऊ शकत नाही. तर कफ वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मधुर आम्ल लवण हे 3 रस जे आहेत ते कमी करायचे आणि कटुतिक्त कषाय म्हणजे कडू, तुरट आणि तिखट जे आहे ते पोटामध्ये काही प्रमाणात जायला पाहिजे. तिखट आता तुम्हाला इथं खाऊन चालणार नाही कारण पित्ताचाही त्याच्याबरोबर त्रास असण्याची शक्यता आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही वागायला पाहिजे. आणि उठणं जे आहे ते जवळच्या वैद्याकडनं आणून तुम्ही जर वापरलं आणि त्याच्यामध्ये आंब्या हळद, आमलकी आणि पुननवा अशा 3 वनस्पतींचं वापरलं तर तुमची ही कंड कमी आहे. पण त्याच्या आधी तुम्ही बृहन मरीच आधी तेल म्हणून आहे ते रोज अंगाला लावत चला आणि पोटातल्या आजाराची शहानिशा करून त्याची औषध घ्या. नक्कीच. म्हणजे तेल लावणं आणि उठणं लावणं हे आपल्याला फक्त दिवाळीचंच माहिती असतं अभ्यंग स्नान म्हणून, पण हे रोज अभ्यंग जर आपण रोज स्वीकारलं तर नक्कीच दिवाळी आपल्यासाठी रोज बनेल. सर, आपण स्नानाचे प्रकार आणि याच्याविषयी चर्चा केली. तुम्ही मगाशी असं सर सांगत होता की स्नानाचा आपल्या मनावरही परिणाम होत असतो, तर तो कसं आहे? भांड तापवल्यानंतर जसं आतलं पाणी तापतं ना तसं मन जे आहे ते शरीर उपतप्त झालं की मन सुद्धा जे आहे ते उपतप्त होतं. छांदोग्य श्रुतीमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जे अन्न खातो तसं आपलं स्वभाव आणि मन बदलत असतं, बनत असतं. तर वाक सिद्धी प्रणतिम कांती लभतेना रसायन अशा पद्धतीने च्यवनप्राश खात असताना, ब्राह्म्य रसायन खात असताना अशी चांगली रसायनं जी आपण पोटात घेतो, रसायन म्हणजे केमिकल असा इथं पोता अर्थ नाही आहे. आपल्या शरीरातल्या सर्व धातूंना, दोषांना चांगल्या पद्धतीने प्राकृत ठेवणारी गोष्ट म्हणजे रसायन आहे. तर त्याच्यामध्ये नम्रता अंगात येते असं सांगितलेलं आहे. म्हणजे खाण्याचा संबंध हा किती आपल्या स्वभावाशी संबंधित आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तर हे पोटात घेतल्यानंतर जसं होतं तसं बाहेरून आंघोळीचा जो परिणाम आहे त्यात मन प्रसन्न होतं आणि ते प्रसन्न झालेल्याचा परिणाम कशामुळे येतो तर त्वचेवरचं भ्राजक पित्त आहे ते शमतं. तिथला रसधातू जो आहे तो चांगल्या पद्धतीचं प्रीणन नावाचं काम करायला लागतो आणि ह्याचा परिपाक म्हणून आणि शरीरातला घाम कमी झाल्या कारणानं उत्साह उल्हास वाढतो. कारण रक्तप्रवाह जो आहे तो आतल्या अवयवांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतो आणि त्यामुळे मनुष्याचं मन प्रसन्न होतं. तर हा मनाशी जो आंघोळीचा संबंध आहे तो खूप चांगला आहे. आणि आयुर्वेदात असं लिहिलेलं आहे की जोपर्यंत मनाचा आणि शरीराचा थकवा जात नाही तोपर्यंत आंघोळ करू नये. ही गोष्ट मात्र इथं लक्षात घ्यावी. सकाळी उठल्यानंतर मलमूत्र विसर्जन झाल्यानंतर व्यायाम जेव्हा आपण करतो तेव्हा प्राणायाम जर केले गेले तर तुम्हाला उत्तम पद्धतीचा परिणाम जो आहे तो दुहेरी मिळेल, शरीराच्या हिशोबाने आणि मनाच्या हिशोबाने. बरोबर आहे. मन आणि शरीर स्वस्थ आणि तरुण राहण्यासाठी नक्कीच हे स्नान हे खूप फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला फोन आलेला आहे. उमेश बोलतायत आपल्याशी. हॅलो उमेशजी, उस्मानाबादून बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हा सर, माझे केस गळतात डोसक्याचे पाण्यामुळे आणि डोसक्यात कोंडा बी येतो. बर, अच्छा. आणि कोंडा बी येतो डोसक्यात, म्हणजे नेमकं त्याच्यावर ट्रीटमेंट काय करावं लागेल सर? बर, आपलं वय किती आहे? आपलं वय माझं 24 आहे. बर, आणि घरी कोणाला सोरायसिस वगैरे त्वचा विकार आहे का? तर नाही, मला ते 1-1.5 वर्ष झालं लय टक्कल पडाली डोसक्याचा, केस गळत. बर बर, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच टिप्स आपण याचा समावेश करतो कारण तुम्हाला नेहमीच तो आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. बघूया आजची काय टिप्स आहे ते. कुळीत पीठ म्हणजेच हुलगे अंघोळीच्या वेळी उठण्याप्रमाणे वापरल्यास शरीरातील मेद जळतो, घाम कमी होतो व घामाची दुर्गंधी जाते. त्रिफळा चूर्ण 1 चमचा, सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा व शंखभस्म पाव चमचा असे गरम पाण्याबरोबर सकाळी व संध्याकाळी घेतल्यास चेहऱ्यावरील मुरमे, फुटकळ्या, डाग व खड्डे नष्ट होतात. यामुळे सर सौंदर्य नक्कीच अबाधित राहील. सर, आपल्याला उमेश यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की खाज येते किंवा केस गळतात असा प्रश्न आहे त्यांचा. डोक्यामध्ये जेव्हा कोंडा होतो, खाज येते ना, त्यावेळेला बऱ्याच वेळा सोरायसिसची शक्यता असते. बऱ्याच लोकांना सोरायसिस उत्पन्न होत असताना डोक्यामध्ये पहिले खाज येऊन खपल्या पडायला लागतात आणि मग अंगावरती स्पॉट येतात आणि ते ज्या प्रदेशात राहतात, उस्मानाबाद वगैरे कोरडा प्रदेश, तिथून पुढे हा आजार खूप मोठ्या प्रमाणावरती विदर्भामध्ये सुद्धा बघायला मिळतो. तर पहिल्यांदा ते नाही आहे ना हे बघून त्यांनी घेणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातली हीट सेंटर्स जर लक्षात घेतली तर तळ हात, तळ पाय
हे रक्ताचे सांगितले आहेत, तेजाचे पाय सांगितलेले आहेत आणि डोकं जे आहे ते हीट सेंटर आहे. आणि म्हणून आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की अंगाला तेल लावताना तुम्ही किती गडबडीत आहे, पुण्या मुंबईसारख्या शहरात राहताय किंवा कामं आहे तुम्हाला, तर रोज अंगाला तेल लावायला नाही जमत, तर शिरश्रवण पादेषु तम विशेषण शिलेत, म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही डोक्याला आणि पायाला तरी तेल लावायला पाहिजे. मग इथं हात का सांगितले नाही, तर हातानेच आपण तेल लावतो, तिथं लागत असतं, कारण हस्तेषु असं वेगळं सांगितलं नाहीये. हा चिकित्सेचा आणि ग्रंथ वाचण्याचा बारकाव असतो की जो वैद्यानं उपयोगी पडतो. तर हे तेल जर डोक्याला असं लावलं गेलं तर ते हीट सेंटर असल्या कारणानं त्याच्यामध्ये उष्णता जी आहे ती कमी व्हायला लागते, केसांची वाढ चांगली व्हायला लागते. 35 नंतर हळूहळू जो ब्रेन जो आहे त्याची ॲट्रॉफी होते, म्हणजे सुकत जातो, ही प्रक्रिया घडत नाही. कारण नाकामध्ये तेल घालणं, तोंडामध्ये तेल धरणं, डोळ्यामध्ये काही औषध घालणं, कानामध्ये औषधी तेल घालणं स्वच्छ, आसेप्टिक प्रिकॉशन पाळून आणि टाळू भरणं किंवा डोक्याला तेल लावणं, तर ह्या त्वचेतल्या भ्राजक पित्ताच्या साह्याने हळूहळू रोज लावलं गेलं तर आपल्या शरीरावरती त्याचा चांगला परिणाम येतो आणि मेंदूची वाढ जी आहे ती जशीच्या तशी राहते आणि ब्रेन ॲट्रॉफीची लक्षणं कमीत कमी दिसतात. स्मृती शेवटपर्यंत आपल्याला साथ देते आणि त्याबरोबर कोंडा जाणार हे निश्चित आहे, केसांच्या तक्रारी जाणारही निश्चित आहे. पण त्याच्याबरोबर त्यांनी रक्तमोक्षण नावाचा प्रकार करावा, शरीरातलं दूषित रक्त काढावं, विरेचन करावं, म्हणजे जुलाबाचं औषध घ्यावं, म्हणजे पित्ताचा तो उपक्रम होईल. आणि केशराज म्हणजे माका नावाची जी वनस्पती आहे, शेताच्या बांधावरती विहिरीच्या काठी ती मिळते, त्याचा रस रोज सकाळी 30 ml त्यांनी घ्यावा 5 ते 6 महिने, तर केसांच्या सगळ्या तक्रारी जातील, नवीन केसांची उत्पत्ती होईल. आयुर्वेदातली ही स्टेमसेल थेरपी आहे आणि त्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होऊ शकेल. नक्कीच सर, म्हणजे स्टेमसेल थेरपी पर्यंत आपण उपयोग केला होता, पण आपण त्याला नाव आता देतोय स्टेमसेल थेरपी. सर, आपण स्नानाविषयी चर्चा करतोय, पण स्नान एखाद्या विशिष्ट पद्धतीने करावं अशी काही विधी आहे? बरोबर आहे. खरं आयुर्वेद पद्धतीने जर अगदी धार्मिक पद्धतीने बघायचं झालं तर पहिल्यांदा हातावरती पाणी घेऊन आचमन करून स्नान वगैरे करायला सांगितलेलं आहे. संपूर्ण शरीराचे अवयव थोडेसे भिजवून नंतर उत्तम अंग म्हणजे डोकं जे आहे ते पहिल्यांदा भिजवायचं आणि नंतर आंघोळ करायचं आहे. सचैल स्नान म्हणजे अंगावरती कपडे घालून स्नान करायला सांगितलेलं आहे, थोडे कपडे ठेवून. पूर्ण नग्न होऊन कधीही स्नान करू नये असा आयुर्वेदाचा आदेश आहे आणि धर्मशास्त्राचा सुद्धा आदेश आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या शरीराकडेच आपली इंद्रिय आपण बघितल्यानंतर उत्पन्न होणारे जे विकल्प आहेत ते साधनेमध्ये आणि इतर वेळेला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीच्या विचारांच्याकडे नेत असतात. हा सूक्ष्म विचार आहे, ह्याच्याविषयी आपण कधीतरी आणखी बोलू, पण हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या बरोबरीनं स्नान करत असताना ते कोणत्या दिशेकडे तोंड करून करावं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्नान हे बसून करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपले शरीरावयव हे सगळे आपल्या जवळ येतात बसल्यानंतर आणि त्या संकुचित अवस्थेत ज्यावेळेला आपण स्नान करतो त्यावेळेला शरीराची स्वच्छता पाळणं हे सोपं जातं. शॉवरखाली स्नान करणं हेही काही गैर नाही आहे, परंतु गरम पाणी जर तुम्ही घेणार असाल तर ते बंदिस्त जागेतच स्नान व्हायला पाहिजे. गार पाणी घेणार असाल तर जेवढी उघड्यावरती स्नान करता येईल तेवढं चांगलं असतं. ॲटलिस्ट एक्झॉस्ट फॅन वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या मंद पद्धतीने सुरू राहायला पाहिजेत. आणि पाण्यामध्ये लहान मुलं कितीही भिजली तरी चालतील, पण त्या पाण्यातनं बाहेर जेव्हा ते येतात त्यावेळेला त्याच्यावरती वारं जर लागलं गेलं तर कफाचे आणि वाताचे आजार त्यांना पटकन धरतात, सर्दी धरते. तर मुलांना पाण्यात किती खेळावं, म्हणजे मागच्या जन्मी हा मासोळी होता का इतकं वाटण्यासारखं मुलं खेळतात, पण बाहेर आल्यानंतर त्याला लगेच डोकं त्याचं कोरडं करणं आणि अंगाला विखंडाची पावडर वगैरे लावणं हे करायला पाहिजे. तर स्नान करण्याची ही विविक्षित पद्धत जी आहे ती ठेवायला पाहिजे. डोक्यावरनं रोज न्हाणं महत्त्वाचं आहे. स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की आम्ही रोज कसं काय न्हाणार, आम्हाला वेळ नसतो. तर तुम्हाला सकाळी तुमची करिअर करायची आहे तर रात्री तुम्ही घरी आलात ना की पहिल्यांदा शुचिर्भूत व्हा, आंघोळ करा, डोक्यावरून केसावरून आंघोळ करा आणि मग पहा तुमच्या इफिशियन्सीमध्ये किती फरक पडतो तो. आणि आपली इफिशियन्सी इज एन्जॉयमेंट ऑफ लाईफ असं म्हणायला पाहिजे. आणि मग तुम्हाला कामाची मजा यायला लागेल, डोकं शांत राहायला लागेल, चिडचिड रागा आदळपट होणार नाही आणि त्याचा परिणाम सगळीकडेच चांगला येईल. नक्कीच. डोकं शांत ठेवण्यासाठी सुद्धा स्नान करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इथून पुढे सर राग आला की स्नान करायला जा असं थोडक्यात म्हणणार नाही आपण, कारण ते कुठल्या वेळेला करणं हे गरजेचं आहे. राहुल यांचा फोन आलेला आहे, पुण्याहून बोलतात आपल्याशी. नमस्कार राहुलजी. हॅलो. हॅलो, नमस्कार. बोला. बोला ना. मला हा प्रश्न विचारायचा आहे की माझ्याकडे फक्त याचंच पाणी आहे, बोरचं, ठीक आहे, आणि त्यामुळे मी फक्त 15 दिवसात एकदाच डोक्यावरनं आंघोळ करतो आणि रोज फक्त अंगावरनच आंघोळ करतो. तर त्यामुळे मग याचा काही प्रभाव किंवा मग यामुळे काय करायला पाहिजे? ते बोरचं पाणी जड आहे का? असं कधी माहिती नाहीये, कधी टेस्ट नाही केलं, बर, पण काही त्याचा म्हणजे. बर, ठीक आहे. आणि आणखी हा प्रश्न होता, आता जसं तुम्ही सांगितलं आधीच्या प्रश्नात की तेल लावायला पाहिजे, तर मग हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल आले, त्यामध्ये प्रत्येक याच्यात मिसळ असती, तर कुठलं योग्य तेल वापरायला हवं तो पण एक. बरोबर. हां, चालेल. धन्यवाद राहुलजी.
काय सर सांगा? राहुल, छान खूप प्रश्न, सुंदर प्रश्न खूप छान विचारलेला आहे. प्रश्न आहे. अतिशय समर्पक आणि छान प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना याच्या उत्तराचा उपयोग होईल. असा एक तिलाट भवती तत्तैलम, जे तिळाच्या बियापासून काढतात ते तेल आहे आणि ते सर्वंकष सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडतं. उष्ण प्रकृती असेल तर खोबऱ्याचं तेल सुद्धा आपण वापरू शकतो. आणि तिळाचं तेल वापरून ज्यावेळेला डोक्याला तुम्ही आंघोळ करता किंवा संपूर्ण अंगाला तेल लावून आंघोळ करताना त्यावेळेला त्याचा परिणाम हा वात शमनासाठी खूप चांगला येतो. तुमच्या क्षुधेची म्हणजे भुकेची वृद्धी होते. म्हणजे लहान मुलं जर जेवत नसतील तर त्याच्या खा पी म्हणून मागं लागायचं नाही आणि फक्त त्याच्या पायाला जर रोजच्या रोज तेल चोळलं ना तरी सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने जेवायला सुरुवात करतात. तर डोक्याला तेल लावणं हे मगाशी कशासाठी महत्वाचं हे सांगितलं. आता बोरच्या पाण्याच्या विषयी, पाणी जड असेल तर त्याने आंघोळ करावी का नाही, तर फेस येत नाही साबणाचा म्हणून आपण ते वापरत नाही. पण साबण वापरूच नका असं आयुर्वेद पहिल्यांदा सांगतो आणि त्याच्याऐवजी उठणं वापरावं, त्यामुळे तो प्रश्न निघून जातो. जड पाणी असेल तर शिळं पाणी म्हणजे उकळून ते जर एक दिवस ठेवलं गेलं तर ते शिळं पाणी हे प्यायला वापरू नये, कारण ते त्रिदोषाचा प्रकोप करतं. पण आंघोळीसाठी तुम्ही वापरू शकता, क्षार त्याच्या खाली जाऊ शकतात. दुसरं, आयुर्वेदात काही औषधं दिलेली आहेत, ती जर त्या पाण्यामध्ये गरम करत असताना जर टाकली गेली तर त्याचा परिणाम म्हणून ते पाणी जे आहे ते निर्विष होतं आणि त्याचा जडत्वाचा परिणाम जो आहे तो आपल्या केसांच्या वरती येत नाही. तर हा प्रयोग त्यांनी करून बघणं हे एक गरजेचं आहे. ज्या ठिकाणी पाणी मिळतंय परंतु त्याच्या शुद्धतेच्या विषयी आपल्या मनामध्ये संभ्रम असतो, तेव्हा पोटात घेताना त्याचा जास्त विचार करायला पाहिजे. बाह्यता जेव्हा वापरायचं त्यावेळेला ते स्वच्छ आहे ना एवढं बघणं आणि गरम करून गार केलेलं किंवा गरमच वापरतोय ना एवढं बघणं गरजेचं आहे. जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या. किती त्याच्या जडत्व आणि कोणते क्षार आहेत त्या अनुरोधाने वनस्पती सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेले आहेत आणि त्या टाकून ते पाणी जर तुम्ही घेतलं आणि नंतर त्यांनी आंघोळ केली तर तुमचे शरीराचेही त्रास जातील आणि तेल लावलेल्याचा फायदा स्नानासहित तुम्हाला मिळेल. नक्कीच. डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की विविध आजार असतात ज्यांच्यामध्ये आपण आंघोळ करायची, जे स्नानाचे उपचार सांगितले असतात त्यात वेगवेगळ्या वनस्पती वापरायच्या असतात. या वनस्पती कुठल्या आहेत हे नेहमीच आपण जाणून घेत असतो, कारण या वनस्पतीमुळेच आपल्याला कळतं की आपल्या आयुर्वेदात कुठल्या कुठल्या खजिना आहेत. बरोबर. आता काही वनस्पती ज्या आणलेल्या आहेत त्या आपण माझ्या मते बघूया. आणि त्याची माहिती बघत असताना एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला ती वनस्पती वेगवेगळ्या पद्धतीने कशी गुण देते हेही दाखवता येणं शक्य आहे. आपली आरोग्यवही आपण नेहमीच काढून ठेवा आमच्या प्रोग्रामच्या वेळी, कारण नक्कीच हे जे फायदेमंद आहे, कारण आपण अनेक गोष्टी वापरत असतो पण आपल्याच देशात असलेल्या आपल्याला वनस्पतींची माहिती नसते. ही आपण टिपून घेऊ शकता किंवा आठवण म्हणून वाचूही परत शकता. ही जी वनस्पती आपल्या हातात आता दिसते, उजव्या हातात जी हलताना दिसते तुम्हाला, तर ही चंदन, हे चंदनाचं झाड आहे. तर चंदनाची पानं किंवा चंदनाचा खोडाची साल वरची, आतलं झायलेम जे आहे ते घ्यायचं नाही, वरचं फक्त घेतलं तरी चालतं. किंवा ही पानं ही जर पाण्यामध्ये टाकली, गरम पाण्यामध्ये टाकली, काही एक मूठभर टाकली एका बादलीला 15 ते 20 लिटरला, आणि त्या पाण्याने जर स्नान केलं गेलं तर घामाचा वास जो आहे, काखेतून काळेपणा जो येतो तो, आणि त्याच्या बरोबरीनं अति घाम येणं ही प्रक्रिया यांनी नष्ट होते. पित्त जे ज्वर जो सांगितलेला आहे, म्हणजे पित्ताचा ताप, नेहमी डोकं दुखणं, मळमळ होणं, उलट्या होणं, डोकं गरम राहणं, चिडचिड जास्त होणं किंवा रक्तदाब वाढलेल्या लोकांनी ह्याची पानं जी आहे ती पाण्यामध्ये टाकून त्याचं स्नान जे आहे डोक्यावरून करणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती इथं आहे, ही तुम्हाला वाळलेली वनस्पती दिसते. आता पाणी कमी झाल्या कारणानं आणि वसंताचं आगमन झाल्या कारणाने ही वनस्पती सुकली आहे, पण हे रोहिश गत नावाचं गवत आहे आणि ह्याच्यापासून रोशेल तेल नावाचं एक तेल काढलं जायचं, व्होलाटाईल ऑइल आहे ते. तर ज्या स्त्रियांना गर्भिणी अवस्था प्राप्त झालेली आहे आणि पहिले 2-3 ॲबॉर्शन्स झालेली आहेत, अशा स्त्रियांनी ह्या पानांचं चूर्ण किंवा पानं ही पाण्यामध्ये टाकून जर त्यांनी आंघोळ केली तर त्याचा परिणाम त्यांच्या गर्भाशयावरती खूप चांगला येतो. हे गर्भस्थापन करणारं असं औषध आहे आणि शरीराची सूज, एस्पेशली पायाची सूज प्रेग्नन्सीमधली, ह्याने खूप छान पद्धतीने कमी येते. एक्लाम्सिया नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये ही सूज बीपी वाढून ज्यावेळेला येते तेव्हा पोटामध्ये गोक्षराजी घुरतं आणि ह्या पाण्याची आंघोळ जी आहे ती अत्यंत उत्कृष्ट उपयोगी पडते. ही दुसरी वनस्पती इथे जी आहे ही बऱ्याच वेळा मी दाखवलेली आहे. हे वेखंड नावाची ही वनस्पती आहे, त्याचं मूळ तुम्हाला हे दिसतंय. खरं म्हणजे हे खोड आहे बॉटनीच्या हिशेबाने आणि खाली लोंबतायत ही मुळं आहेत त्याची. तर हे खोडच जास्त उपयोगी आहे, ह्याची पानंही उपयोगी आहे. ओली किंवा कोरडी वेखंडाची पावडर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर गतिमंदत्व आणि मतिमंदत्व, म्हणजे ऑटिझम आणि मतिमंदत्व जे असतं अशा मुलांना ह्याचं नित्य स्नान घातलं गेलं तर इन्फेक्शनचे फोकस शरीरात जास्ती मिळत नाहीत आणि बुद्धिस्मृती एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा ह्याचा पोटातून सुद्धा उपयोग करता येतो. तर अशी ही वनस्पती आहे. ही जी वनस्पती ही अतिशय उत्कृष्ट आणि महत्त्वाची आहे. एक प्रकारचा हा शेर आहे आणि शेराच्या झाडाचे हे तुकडे जे आहेत ते गरम पाण्यामध्ये जर टाकले तर ह्याचा आकार तुम्हाला दिसेल की याला सांध्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर आपल्याला जेव्हा संधिवात किंवा आमवात किंवा वात रक्त नावाचा आजार उत्पन्न होतो त्यावेळी गरम पाण्यामध्ये किंवा गार पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यात टाकून नंतर ते पाणी गार झाल्यानंतर या वनस्पतीच्या स्नानाने जर आंघोळ केली गेली तर नंतर दरदरून घाम फुटतो
आणि शरीरातली सूज कमी येते, अंगमर्द म्हणजे अंग दुखणं कमी येतं आणि संधिवाताला अप्रतिम फायदा होतो. कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर असलेले जे लोक आहेत संधिवाताचे आणि ज्यांना स्टिरॉइड्स वगैरे चाललेले आहेत अशा लोकांना सुद्धा याचा उपयोग होतो. SLE नावाचा जो आजार आहे सिस्टेमिक ल्युपस एरिथ्रोमॅटस, त्याच्यामध्ये जेव्हा सांध्यांच्या वरती परिणाम झालेला असतो तेव्हा ह्या वनस्पतीचा आम्ही उपयोग करून बघितलेला आहे. ह्याच्या बरोबरीने ही दुसरी जी वनस्पती आहे हे मुस्ता किंवा भद्र मुस्ता नावाचा हा प्रकार आहे आणि त्याचं मूळ आपण बघितलेलं आहे. ह्याचं उठण्यामध्ये नेहमी वापर केला जातो. तर ज्या लोकांना अंगावरती त्वचा विकार आहेत अशा लोकांनी स्थूलपणा ज्यांना आहे अशांना ह्याच्या पाण्याने किंवा ह्याच्या मुळाच्या काढ्याने आंघोळ करणं हे खूप उत्तम उपयोगी पडतं असं लक्षात आलेलं आहे. औषधी वनस्पतींचा हा खजिना खरंच आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो, कारण आपल्याला कळतं नक्कीच कुठल्या गोष्टींचा वापर करावा. आपल्याला एक फोन आलेला आहे, वैष्णवी बोलतात आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार वैष्णवीजी. हॅलो, बोला. हा, मी वैष्णवी बोराडे बोलते अहमदनगर इथून. बोला. माझा प्रश्न असा आहे की लहान मुलाला जन्मल्यानंतर किती वेळाने आंघोळ घालावी आणि तेल कुठलं वापरावं? बर, छान प्रश्न आहे. धन्यवाद वैष्णवीजी. काय सांगा सर? खूप सुंदर प्रश्न आहे आणि लहान मुलांच्या बाबतीत हा आता लहान मुलांना आंघोळ घालणं ही प्रक्रिया जी डॉक्टर आणि नर्सेसच तिथं करत असतात, कारण तो जन्माला आल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये कफ असतो, चिकटपणा असतो, पुन्हा बऱ्याच वेळा त्याने ते ॲम्निओटिक फ्लुइड गिळलेलं असतं ते बाहेर काढण्याची प्रक्रिया करायला लागते. नाका तोंडामध्ये उल्ब किंवा घाण जी आहे ते गर्भाशयाचं आवरण जे आहे गर्भावरण ते काढायला लागतं. तर ही स्वच्छता ही केली जातच असते. रिससिटेशनचा प्रकार जर त्याला करायला लागला तर आंघोळीला थोडा डिले होतो, पण आंघोळ त्या बाळाला घालून नंतरच मग आईकडे युजली दिलं जात असतं. तर हे सगळं करणं हे हॉस्पिटलमधला प्रकार हा वेगळा आहे. पण तुम्ही आंघोळ करत असताना बऱ्याच लोकांचा असा एक समज असतो जुन्या, आणि तो फारसा योग्य नाही आहे. तो म्हणजे जितक्या कडक पाण्याने आपण आंघोळ घालू मुलाला तेवढं ते मूल नंतर चांगलं झोपतं. तर आधीच मुलांची झोप त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती असते, 16 ते 23 तास ती मुलं झोपत असतात. तर असं गरम पाणी एकदम त्यांच्या अंगावरती घालू नये, कारण त्यांची त्वचा खूप कोवळी आणि नाजूक असते, लाल भडक होते आणि ते मूल किंचाळून रडत असतं तरी गरम पाणी टाकलं जातं आणि त्याच्या श्रमाने ते दमतानी झोपतं आणि लोकांना वाटतं की ते गरम पाण्यामुळे झोपलेलं आहे. तर हा कृपा करून प्रकार करू नये. सोसवेल असं ऋतूनुसारचं जे पाणी आहे ते त्या मुलांना वापरणे गरजेचं आहे. आता मुलांना तेल वापरत असताना तेल वापरलं की त्यांना रॅश होतं असं होतं की लगेच त्याची ॲलर्जी असं म्हटलं जातं. तर तेलाचा दोष नसून बऱ्याच वेळा तो त्वचेतला किंवा आपल्या शरीरातल्या आजाराचा दोष असतो. त्या मुलाला शीला साफ होत नसते, वारंवार दूध पिल्यामुळे त्याला दह्याच्या उलट्या होत असतात. तर तो पचनाचा प्रकार त्याला नॉर्मल केला गेला तर तेल त्याला मानवतं असंही होतं. प्रकृतीनुसार जवळच्या वैद्यांच्याकडनं तेलं आणावीत. चंदनबला लाक्षादी तेल हे तेल जे आहे ते त्या मुलांना खूप उपयोगी पडतं. मेंदूचा विकास चांगला व्हावा असं वाटत असेल तर श्री बिल्व तेल म्हणून एक आहे ते किंवा लक्ष्मीलास तेल असंही वापरता येतं. तर आपल्या लेकराची तब्येत जवळच्या वैद्याला दाखवावी आणि त्याच्या प्रकृतीनुसारच तेल निवडायला पाहिजे. आंघोळ करत असताना किंवा आंघोळ घालत असताना थंडीच्या दिवसात आंघोळ थोडीशी उशिरा घातली तरी बिघडणार नाही आहे आणि उन्हाळ्यामध्ये ती लवकर घातली तर बिघडणार नाही. म्हणजे शीततेचा ची बाधा जी आहे ती त्या मुलाला होणार नाही आहे. पण ऋतूनुसार जसं आपण पाणी वापरणार आहे तसं ह्या वनस्पतींचा वापर तुम्ही सिद्ध जल या पद्धती जर करायला लागलात तर तुमच्या मुलांच्या 3 वर्षापर्यंतच्या आयुष्यामध्ये उत्पन्न होणारे गोवर, कांजिण्यासारखे प्रकार, हिरवी शीव होणं किंवा पोट बिघडणं, पोटात मोठ्या माणसासारखे गॅसेस होणं, कुंथणं, श्वास घेताना होणारी घरघर, हे खूप चांगल्या पद्धतीने आपण स्नानाचा विचार करून सुद्धा घालवू शकत असतो आणि त्याच्यासाठी जवळच्या वैद्याचा सल्ला इष्ट आहे. बरोबर आहे. विशेष माहिती काय आहे हेही तुम्ही पटकन बघून घ्या किंवा आपण यासाठी सुद्धा आपला मोबाईलचा कॅमेरा वापरू शकतात. दररोज नाकामध्ये एक थेंब तिळाचे तेल घातल्यास मानदुखी, खांदेदुखी बंद होऊन डोळे आणि केसांचे आरोग्य सुधारते. मातीची पुरचंडी तव्यावर गरम करून दररोज 2 वेळा 10-10 मिनिटे शेक घेतल्यास टाचदुखी थांबते. डॉक्टर, स्नानाविषयी आपण खूप चर्चा करतोय, तरी स्नान हे एका विशिष्ट आजारांमध्ये जसं तापामध्ये म्हणतो की स्नान करू नये तेव्हा नुसतं ओल्या कपड्याने पुसलं जातं, तर कुठल्या आजारांमध्ये स्नान करावं आणि कुठल्या आजारांमध्ये करू नये? हा एक सुंदर प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना अशी एक सवय असते की जेवलं की नंतर आंघोळ करायची, नाश्ता केल्यानंतर आंघोळ करायची. तर हे अतिशय त्रासदायक आणि घातक आहे, कारण जेवल्यानंतर शरीरामध्ये कफ वाढत असतो, सगळा रक्ताचा प्रवाह जो आहे तो आतड्यांच्याकडे गेलेला असतो आणि अशा वेळी जर तुम्ही आंघोळ केली तर मग शरीरामधल्या पचनाच्या मध्ये विकृती यायला लागते आणि आम नावाचा दोष उत्पन्न होतो. आणि तो आम नावाचा जो चिकट पदार्थ आहे तो हृदयाशी संबंधित आजार, त्वचारोग उत्पन्न करू शकतो, सांध्यांच्या मध्ये जाऊन संधिवात उत्पन्न करू शकतो. म्हणजे त्यातनं नाना आजार उत्पन्न होऊ शकतात, कारण ते विष प्रमाण आहे. आमघोषम
आम दोषम महाघोरम वर्जेत विष सोन्निकम असं म्हटलेलं आहे. तर ते विषासारखं मारक होत असतं हे प्रकरण. तर खाण्यापिण्याच्या चुकातून जसा हा उत्पन्न होतो तसं वागणुकीच्या चुकातून हे उत्पन्न होत असतं. वारंवार खाणं, त्याला आम्ही अध्यशन म्हणतो, त्याच्यामुळे हा प्रकार उत्पन्न होत असतो. तर कधीही जेवल्यानंतर पटकन आंघोळ करायची नाही, मध्ये 3 तासाचा अवधी जायला पाहिजे. आणि दुसरा असा आहे की न आंघोळ करता लोक बऱ्याच वेळा खात बसतात, त्याचाही परिणाम जो आहे तो राजयक्ष्म्यासारखा आजार सुद्धा त्यातून उत्पन्न होऊ शकतो. तर मन प्रफुल्लित झालेलं आहे, शरीर प्रफुल्लित झालेलं आहे, अग्नी प्रज्वलित झालेला आहे, अशा वेळेला जेवण हे केलं जायला पाहिजे. हा पहिला भाग झाला. आता कावीळसारखा आजार आहे, त्याच्यामध्ये त्वचेच्या ठिकाणी पित्ताची अभिव्यक्ती जास्ती होते, नख, केस वगैरे हे पिवळे पडायला लागतात. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण जर आंघोळ केली आणि ती गरम पाण्याने केली, सिद्ध जलाने केली, आता दाखवल्याच्या वनस्पतीच्या साहाय्याने, तर शरीरातलं पित्त लवकरात लवकर बाहेर पडतं, अग्नी संदुषित होतो, भूक लागायला लागते आणि काविळीची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी लवकर कमी व्हायला लागते. परंतु आता दुसरा एखादा जलोदराचा रुग्ण आहे, तर त्याला पाण्याचा स्पर्श सुद्धा घातक असतो. त्याच्या पोटात साचलेलं जे पाणी आहे ते शौचाच्या मार्गावाटे जर बाहेर पडलं, मूत्र मार्गावाटे बाहेर पडलं, तर त्याचा आजार जाणार असतो. तर त्यांनी पाण्याला शिवी नव्हे आणि पोटात आम्ही त्याचं पाणी सुद्धा बंद करतो, फक्त दूध प्यायला देतो. दुधामध्ये जे काही पाणी आहे तेवढंच त्याला पुरेसं आहे. दुधामध्ये असलेलं नॅचरल पाणी, गवळ्याने घातलेलं पाणी नव्हे, ते असेल तर त्याचा पुन्हा त्रास होणार आहे. तर जलोदरामध्ये अंगाला पाणी सुद्धा लावू नये आणि आंघोळ करू नये असं सांगितलेलं आहे. तिथं इतर स्वच्छतेचे जे प्रकार आहेत, भस्म अंगाला लावणं वगैरे, हे वापरणं हे खूप गरजेचं असतं. वैद्याचा सल्ला तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल. संधिवात आहे, आमवात आहे, वात रक्तासारखा आजार आहे, बोटं पडायला लागलेली आहेत, सगळे सांधे धरलेले आहेत, चालायला उठायला खूप दिक्कत होते, सकाळी उठताना सांधे हलत नाही आहेत, जखडून गेलेले आहेत, असा जो आजार आहे त्याच्यात मी आता मगाशी शेर नावाची वनस्पती दाखवली. अशा तीक्ष्ण उष्ण वनस्पती आयुर्वेदामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे रुईचं झाड आहे, निवडुंग आहे, फड्या निवडुंग आहे, त्रिधारी निवडुंग आहे, बिब्यासारखी झाडाची पानं आहेत. तर ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्या उष्णतेचा परिणाम जो आहे ना, तो स्वेदनासारखा म्हणजे घाम आणण्यासाठी म्हणून त्या पाण्याचा उपयोग होतो. आणि शरीरातले जे आजाराची संप्राप्ती आहेत किंवा पॅथॉलॉजी आहेत त्या कमी व्हायला पोटातल्या औषधावर त्याचा अप्रतिम फायदा होतो. तर आयुर्वेदामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या पद्धतीची सिद्ध जल वापरून तुम्हाला आंघोळ करता येते. शोथ म्हणून आजार आहे, तर सूज अंगावरती असताना कोणत्या पद्धतीचं पाणी आंघोळीसाठी वापरावं हेही सांगितलेलं आहे. आणि त्यांनी आंघोळ केल्यानंतर पोटातल्या औषधाला जास्ती बळ मिळतं आणि संप्राप्ती लवकर कमी होऊन लोक लवकर बरे होतात. म्हणजे आपण रोज करणाऱ्या गोष्टीमध्येच आयुर्वेदाने औषधाची अशी काही खुबीनी योजना केलेली आहे की त्याचा परिणाम तुम्हाला ते आंघोळीचं स्नानाचं प्रकरण तर होऊन जातच, पण त्याच्या बरोबरीने जोडीला रोकडा आरोग्याचा भाग जो आहे तोही तुमच्या पदरात पडतो. नक्कीच. आणि ते खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला माहीतच नसतं की स्नान हा खरंच उपचार आहे. आजच्या कार्यक्रमामुळे सर ते सगळ्या प्रेक्षकांना कळेल. सर बऱ्याच वेळेला काय होतं, आत्ताची तरुण पिढी पोहणं आणि स्नान करणं याच्यामध्ये साम्यच समजतात. बरोबर आहे. तर त्यामध्ये सर फरक कसं आहे, तसं नाहीये, कारण क्लोरिनेटेड पाणी असतं. इतर लोकांच्या त्वचा विकार होऊ नयेत म्हणून ते पाणी जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं असतं. त्याच्या आधी इंजेक्शन्स वेगवेगळ्या पद्धती घ्यायची, कॅप्स लावायच्या आणि अंगातली बऱ्यापैकी कपडे ठेवूनच पोहायला लागतं. ही महत्वाची गोष्ट आहे. पण पोहण्यामध्ये पहिली भीती कशाची आहे, तर बुडून मरण्याची आहे. तसं स्नानामध्ये नाही, हा पहिला महत्वाचा भाग आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पोहताना त्या टँकमध्ये इतर किती लोकांनी आंघोळ केलेली आहे आपल्याला माहित नाहीये. तर शिरेते शरीरम ही व्याख्या शरीराची लक्षात घेताना अंगारचा कोंडा बाहेर पडत असतो की ज्याच्या साहाय्याने पोलिसांची कुत्री चोराला शोधतात. म्हणजे आपल्या शरीरातलं कोंडा रोजच्या रोज आपण बसलोय तिथेही पडत असतो, दृश्य नसतो तो एवढाच. तर असं अनेक जणांचा कोंडा ज्या पाण्यात पडला अशा टँकरमध्ये पोहावं का, हा पहिला प्रश्न आहे. आणि ते झाल्यानंतर पुन्हा शॉवर घेणं असा जर प्रकार होत असेल तर घरीच छान पद्धतीने तुम्ही हे करावं. नदीमध्ये पोहणं, विहिरीमध्ये पोहणं, या प्रत्येक ठिकाणी हा भाग जो आहे तो साकल्याने लक्षात घ्यावा. आणि व्यायाम म्हणून तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पोहा, स्वच्छता म्हणून करायचं असेल तर मात्र तुम्ही घरी स्नान करणं हेच योग्य आहे. तर पोहण्यामध्ये काय असं होतं, संपूर्ण शरीराला व्यायाम होत असतो, तसा स्नानामध्ये व्यायामाचा संदर्भ नाही आहे. त्याच्यामध्ये तुमच्या शरीराची आणि मनाची स्वच्छता हेच जास्ती महत्वाचं आहे. किंवा आपल्या शरीराला असलेली 9 द्वारं जी आहेत, बहिर्मुख स्रोतसं, ती स्वच्छ करावीत, ही प्रक्रिया व्हायला पाहिजे. ती निश्चितच पोहण्याच्या ठिकाणी होणार नाही आहे. तर हा भाग लक्षात घेऊन पोहायचं केव्हा आणि आंघोळ केव्हा करायची हे तुम्ही ठरवायला पाहिजे. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. दिलीप बोलतायत आपल्याशी धुळ्याहून. नमस्कार दिलीपजी. हॅलो. हां बोला. हॅलो बोला. नमस्कार. माझं हां मला असं विचारायचं होतं की माझं अंग नेहमी गरम असतं, हां बारीक ताप असतो अंगामध्ये बर आणि सारखी सर्दी पण होत असतं. बर तर मी आंघोळ करावी की नाही करावी, पूर्ण बरोबर डोक्यावर आणि विदाऊट डोके पण आंघोळ करावी की नाही करावी. बरं. आपलं वय किती आहे? वय 34 वर्ष आहे. 34 आहे. बर. आणि इतर काही शारीरिक त्रास नाही ना? काही नाही, असंच प्रकृती आहे थोडी. बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही.
धन्यवाद दिलीप नाही दुसरा तर आता त्यांच्या अंगात ताप आहे, रसरस आहे आणि सर्दी नेहमी होती असं सांगितलं, तर त्यांनी आंघोळ करावी की नाही आणि डोक्यावर करावी की नाही असं विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर असं आहे की तुम्हाला आधी तो अंगातली जी तापाची कणकण आहे ती कशामुळे आहे हे बघणं हे गरजेचं आहे. फक्त उष्णता शरीरात आहे असं असतं आणि थर्मामीटरला टेम्परेचर मात्र जे 98.4 लागतं ते मात्र तुमचं जर नॉर्मलच असेल तर तुम्हाला ताप आहे असं आपण म्हणू शकणार. ती कडकी असते. अच्छा. तर ह्या लोकांना डोक्यानं आंघोळ करताना पायापर्यंत जात असताना ते वरती टाकलेलं गार पाणी पायापर्यंत जात असताना गरम बनतं. इतकी उष्णता असते, त्याला धातुस्थानची कडकी असा जुना मराठी शब्द आहे. आणि यांना त्वचा विकार असतात किंवा लहानपणी शुक्रक्षय खूप झालेला असतो तरुण वयामध्ये, त्याचा हा परिणाम येऊ शकत असतो. तर अशा लोकांनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे की अंगातली ती उष्णता जायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही एक प्रयोग करा की जिऱ्याची पावडर जी असते, जिरे म्हणतोय बरं का, मिरे नाही, त्याचे गुण बरोबर विरोधी आहेत. तर जिऱ्याची पावडर 1 चमचा आणि पिठी साखर किंवा खडी साखर 1 चमचा असं सकाळी एकदा उठल्यानं तुम्ही गरम पाण्यावरती घेत चला की शरीरातली उष्णता कमी होईल. जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही विरेचनाचा प्रयोग जो आहे तो करून घ्या आणि महातिक्तक घृत म्हणून आहे ते पोटामध्ये घ्या. म्हणजे तुमची जीर्ण ज्वर किंवा मुरलेला ताप जो आहे ना तो शरीरातून निघून जाईल. पण बऱ्याच वेळा असं होतं की आधी ताप आलेला असतो आणि त्यासाठी आधुनिक शास्त्राचे औषध घेऊन पटकन ताप उतरवला जातो, पण शरीरातली घाण तशीच राहते आणि त्यामुळे अशी लक्षणं येतात. तर हे त्यांनी करावं म्हणजे त्यांचा सर्दी खोकला सुद्धा कमी यायला सुरुवात होईल. नाकातला मळ जो आहे तो मांस धातूचा मळ असतो आणि यकृतामध्ये रक्तातून मांस उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेमध्ये तो मळ तयार होत असतो. तर जरी आजार तुमच्या नाकामध्ये दिसत असला तरी त्याचं मूळ जे आहे ते यकृतामध्ये आहे. जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही फलत्रिकादी काढा, कुमारी असो, सीतोपलादी चूर्ण हे घ्या म्हणजे तुमचा सर्दीचा त्रास कमी होईल. संध्याकाळचं जेवण लवकर करा आणि हलकं करा आणि दुपारी 1 वेळा जेवा. आंबट पदार्थ आणि भात आणि फळं तुम्ही खाऊ नका. एवढं करून आत्ताचा उपचार केल्यानंतर तुम्ही कोणत्याही पाण्याने आंघोळ केली तरी काही बिघडणार नाहीये. आणि पुरुषांनी तर रोज डोक्यावरून आंघोळ करायलाच पाहिजे. तरी सुद्धा आता दाखवलेल्या वनस्पतींच्यापैकी काही वनस्पती तुम्ही घ्या आणि गरम पाण्याने तुम्ही आंघोळ करत चला. निश्चित आणि निश्चित डोक्यावरून आंघोळ करत चला. काय आजारपण आली तर ती औषधाने आपल्याला दुरुस्त करता येतात, पण डोक्यावरून आंघोळ करणं हेच योग्य आहे. नक्कीच. दिलीपजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. अजून कार्यक्रम बघा म्हणजे तुमच्या मनातले प्रश्नाची उत्तरही तुम्हाला मिळतील. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. विश्वंभर बोलतायत आपल्याशी नवी मुंबई इथून. नमस्कार विश्वंभरजी. हॅलो. ओके. हॅलो. हा बोला. हा नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी विश्वंभर देशमुख घनसोली नवी मुंबईहून बोलतोय. हा बोला. मला हिवाळ्यात जो आंघोळ करताना असं अंग खाज होतं ना. बर. आणि पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, स्किनवर काही इफेक्ट होईल का त्याचा असा? हा, आपलं वय किती आहे? माझं वय 35 आहे. बर. इतर कोणता डायबिटीज ब्लड प्रेशर वगैरे काही नाही? नाही, दुसरं काहीच नाही, फक्त हिवाळ्याचा त्रास होत होता, एरवी नाही होत. बर बर बर. आणि मांसाहार करता का तुम्ही? नाही, शाकाहारी आहे. बर. आणि ड्रिंक्स वगैरे काही घेत नाही ना? नाही, काही नाही. फक्त हिवाळ्यात कसं आंघोळ थंड पाण्याने दररोज करतो मी आंघोळ. आंघोळ केल्यानंतर अंग खाज होतं असं थोडं वेळ. बर. ठीक आहे. धन्यवाद विश्वंभरजी. नमस्कार. धन्यवाद. काय सांगाल सर? काय घाम येण्याची प्रक्रिया जी आहे ती थंडीच्या दिवसात कमी होते आणि डिटॉक्सिफिकेशन जे घामातून होणार आहे ते त्यावेळेला कमी होत असतं. त्वचा जी आहे ती त्यावेळेला फुटण्याची शक्यता असते. म्हणजे स्वेदक्षय रोमच्युती स्फुटनम त्वचा असं म्हटलेलं आहे. स्तब्ध रोमता असंही लक्षण सांगितलेलं आहे. तर त्वचा फुटल्या कारणानं तिथं कंड येत असते. त्यामुळे गार पाण्याने आंघोळ केल्यानंतर थंडीमध्ये त्यांना कोरडेपणा जास्त येतो आणि त्यामुळे हे प्रकरण घडतंय. तर ह्याच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे अंगाला तेल लावलं जाणं आणि त्यासाठी तिळाचं तेल आणि कोकमाचं तेल जे असतं रातांब्याचं ते एकत्र करून त्यांनी लावायला सुरुवात करायला पाहिजे. आणि ऍटलिस्ट थंडीच्या दिवसात तरी तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करावी. गरम पाण्याने आंघोळ जर थंडीच्या दिवसात ग्रहशास्त्रीय लोकांनी गरम पाण्याने ऋतुपरत्वे आंघोळ करायला परमिशन दिलेली आहे. तरण्या वयामध्ये आपण आता 35 वय हे सुद्धा तरणं असं धरलं जातं, पण एजिंग ह्या वेळेला सुरू झालेलं असतं. तर गरम पाण्याने त्यांनी आंघोळ करणं हे इष्ट आहे. अंगाची कंड ही विविक्षित भागात जर असेल आणि तिथं विषाचा संसर्ग जास्ती शरीरातली विष साचत असतील तर विरेचनाचा उपक्रम किंवा वमनाचा उपक्रम सुद्धा ते करू शकतात. ह्याच्याबरोबर बृहन्मरीचाचे तेल म्हणून जे आहे ते लावण्यासाठी त्यांनी वापरणं हे इष्ट आहे. यकृताशी संबंधित आजार नाही आहे ना, त्याच्यानंतर मूत्र व स्रोतसाची किंवा लघवीशी संबंधित कोणता आजार नाही आहे ना हे त्यांनी बघून घेणं गरजेचं आहे. आईला वडिलांना कोणाला मधुमेह असेल तर पहिल्यांदा खाजेतून या गोष्टीची उत्पत्ती होऊ शकते. आणि खाण्याचे पदार्थ जे आहेत त्यात दही, पोहे, शेंगदाणे, बटाटा, वांग, हरभरा, आंबवलेले पदार्थ, पिझ्झा किंवा ते पनीर आणि चीजसारखं सडलेलं अन्न हे जर पोटात जर जास्त गेलं तरी सुद्धा ही लक्षणं उत्पन्न होऊ शकतात. तर आहारात योग्य तो बदल, पाण्यामध्ये योग्य तो बदल, अंगाला लावायच्या तेलाची सुरुवात करणं एवढं केलं तरी तुमच्या आत्ताच्या तक्रारीत फायदा होऊ शकेल. डॉक्टर, आपण चर्चा करतोय स्नानाविषयी आणि बरेच आपले विषय असे राहिलेले आहेत. कारण सर आपण देवपूजा करतो तशी ती आपलीही स्नानाची पूजा असते का? बरोबर आहे.
कसं आहे, देवाची पूजा करत असताना आपण शुचिर्भूत होऊन बसावं असं म्हटलं जातं, कारण प्राणप्रतिष्ठापना आपण केलेली असते आणि समोर एखादी गोष्ट जर दिसत असेल तर भक्तिभाव जो आहे तो वाढत असतो. या हिशोबाने स्नान करून पावित्र्याने ते बसणं हे खूप गरजेचं असतं. तर हा स्नानाचा एक प्रकार सांगितला आहे आणि ह्याला मानस्नान असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ झोपेची गोळी घेणं असं लोकांना विकृत काही अर्थ वाटेल, पण तसं नाही आहे. मानस्नान म्हणजे परमात्म तत्वाचं दर्शन घेण्याच्या हिशोबाने त्याचं केलेलं स्मरण किंवा भक्ती जी आहे ना, त्याला मानस्नान म्हटलेलं आहे. आणि खरं म्हणजे सगळ्या स्नानामध्ये श्रेष्ठ धरायला पाहिजे, कारण सेल्फ रिअलायझेशन जर झालं, अहंकार जर गळून पडला, तर इतर कोणत्या गोष्टी सुखासाठी करण्याची गरज नसते. अदरवाईज सगळीकडे सुखस्य दुःखस्य न कोपी दाता असं म्हटलेलं आहे. तर त्या हिशोबाने हा आपल्या धर्मशास्त्रामध्ये आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेला स्नानाचा एक प्रकार आहे. तर हे पावित्र्य ज्यावेळेला मनाला शरीराला आतून बाहेरून येतं त्यावेळेला मग आपल्या शरीराचं आरोग्यही चांगलं राहतं, मनाचं आरोग्यही चांगलं राहतं, स्वच्छता उत्पन्न होते, डोळे जे आहेत त्याचं आरोग्य चांगलं राहतं, कोणत्या अवयवाचं आरोग्य ह्या स्नानाने सुधारत नाही. इतकंच नव्हे तर हार्ट अटॅक आलेल्या माणसाला आर्टिफिशियल रिस्पिरेशन कसं द्यायचं हे आपण शिकून घेतो. वेगवेगळ्या पद्धतीचे छातीचे मसाज आपण बघतो. सॉर्बिट्रेटची गोळी किंवा कोष्ठ नावाची वनस्पती आयुर्वेदातली ती आपण देतो. पण अशा वेळेला जर अंगारती गार पाण्याचा शिडकावा एकदम केला गेला तर त्या माणसाचे प्राण जे आहेत ते वाचू शकतात. इतकं महत्त्वाचं प्रकरण वारुण स्नानामध्ये किंवा जलस्नानामध्ये आहे, कारण शरीरावरती गार पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर रक्तप्रवाह जो आहे तो आतल्या बाजूला व्हायला लागतो आणि 3 मर्म जी आहेत, हृदय, मेंदू आणि त्याच्याबरोबर हृदय आणि वृक्क याचं काम चांगलं व्हायला लागतं आणि त्याचा जो रिदम आयुर्वेदात सांगितलेला आहे 3 मर्मांचा तो उत्तम पद्धतीने रिएस्टॅब्लिश होतो. तर हे खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. ह्या हिशोबाने ह्याच्याकडे बघायला पाहिजे. तर पूजेच्या वेळेला स्नान का करून ते बसायचं हे आपण सांगितलं. मृत व्यक्तींना सुद्धा स्नान घालून जाळण्याची पद्धत जी आहे ती हिंदू धर्मामध्ये आहे, कारण ऋग्वेदात असं म्हटलेलं आहे की केसांच्या मुळाला पाप राहतं आणि त्यामुळं वपन करणं केसांचं हा प्रकार जो आहे तो सांगितलेला आहे. गेलेली व्यक्ती कोणत्या आजाराने गेली आहे हे समजत नाही आणि केसांच्या मुळाशी पाप राहतं म्हणजे काय, तर पॅथोजेन्स जे आहेत वेगवेगळे, बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत किंवा फंगी आहेत वेगवेगळ्या किंवा यीस्ट आहेत, ह्याचा त्या शरीरावरती झालेला जो संक्रामक आजाराच्या हिशोबाने परिणाम आहे तो घरच्या घरादारातल्या मुलाबाळांना होणे. त्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती असायची, म्हणून मृत व्यक्तीला स्नान घालण्याची पद्धत जी आहे ती त्या काळी होती. तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याचा वापर हा व्यवहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी समजून घेऊन करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि हे समजण्यासाठी सर आपण कार्यक्रम करतोय. आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे. विजय बोलतायत आपल्याशी कल्याणहून. नमस्कार विजयजी. हॅलो. हॅलो. बोला. हा, फंगल इन्फेक्शन जेव्हा आपलं असतं तर त्यावेळेस स्नान करताना काळजी कोणती घ्यायची आणि तो आपल्याला जो फंगल अँटी फंगल सोप दिलेला असतो ना, तर तो त्याचा यूज कसा करायचा म्हणजे काय? बरोबर, ठीक आहे. धन्यवाद विजयजी. काय सर सांगा. विजयजींनी खूप चांगला प्रश्न विचारला. मुंबईसारख्या ठिकाणी पोटामध्ये तेलाचे तवंग आणि पोल्युशनचा एवढा परिणाम आहे की मुंबईमध्ये हे खूप धोबीच वगैरे फंगल इन्फेक्शन खूप असतात. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो लोक की आपल्या शरीरामध्ये जेवढी इम्युनिटी आपली कमी होईल, रेझिस्टिव्ह कॅपॅसिटी कमी होईल, व्याधी क्षमत्व कमी होईल, रोग प्रतिकार शक्ती कमी होईल, काही म्हणा त्याला, तितकं आपल्या अंगावरती बुरशी वाढत असते. जिवंत शरीरावरती झाडं वाढण्याचा हा प्रकार आहे. बुरशी हे पुन्हा काय आहे की एक प्रकारची वनस्पती येते आणि वनस्पती कशाने मरते, समजा तुळशीचं झाड आहे आणि त्याला गरम पाणी घातलं ती दुसऱ्या दिवशी मरते. तर बुरशीजन्य विकार, त्वचा विकार ज्यांना आहेत त्यांना गरम पाणी टाकून चोळून चोळून ती जागा धुणं हे महत्वाचं आहे आणि बॉडी इम्युनो सिस्टीम पुन्हा स्ट्रॉंग करणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही प्राणायाम करायला पाहिजे, पंचकर्माचा वापर करायला पाहिजे आणि रक्तशुद्धीकर काढा, लघुमंजिष्ठादी काढा, महामंजिष्ठादी काढा, गंधक रसायन, रक्तशोधक वटी अशी औषधं खूप छान छान आहेत आयुर्वेदामध्ये. आरगवत कपिलावटी म्हणून त्यांनी कोठा साफ करणं हे करायला पाहिजे. कडुलिंबासारख्या वनस्पतीचा वापर करायला पाहिजे. कडुलिंबाचं तेल, करंजाचं तेल हे लावायला पाहिजे. तर खूप चांगला परिणाम येत असतो. पण लोकांना ते तेल लावायचं, त्याचा वास आणि तो गिळगिळीतपणा आणि कपडे खराब होतात या नावाखाली लोक हे टाळतात आणि वेगवेगळी क्रीम्स लावतात. तर क्रीम बेस इटसेल्फ काय करतो, कंड वाढवत असतो आणि मग तुमच्या नखाचा जर तिथं स्पर्श झाला, नख लागली तर तो आजार वाढत असतो. तर कृपा करून पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घेऊन जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्या. काखेमध्ये आणि जांघेमध्ये ज्यावेळेला हे इन्फेक्शन येतात तेव्हा आरोग्यवर्धिनी नावाचं औषध आहे ते अप्रतिम उपयोगी पडतं आणि ते तुम्ही पोटात घ्यायला आधी सुरुवात करा. साबण वापरायचंच नाहीये. अँटीफंगल असू दे किंवा बेबी सोप असू दे, त्याच्यामध्ये साबण ते साबणच आहे. शेवटी पाणी किती गरम केलं आणि निखारा टाकल्यावर भपकन निखारा पेटत नाही. पाण्याचा स्वभाव शीत आहे, निखारा विजतोच. तसं साबण कोणतंही असू दे, कोणत्याही कंपनीत असू दे, कोणतंही आयुर्वेदिक नावाने असू दे,
साबण हे साबणच आहे आणि ते त्रासच देतं. तर फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी हा प्रकार खूप उपयोगी आहे. आयुर्वेदामध्ये एक उदरद प्रशमन गण सांगितलेला आहे, कुष्ठघ्न गण म्हणून सांगितलेला आहे, कंडुघ्न गण म्हणून सांगितलेला आहे. ह्याची विविध योजना दिवसाभराच्या काळात जर केली तर फंगल इन्फेक्शन खूप चांगल्या पद्धतीने नष्ट होतात. आणि एकटा कपालभाती प्राणायाम सुद्धा फंगल इन्फेक्शन कमी करायला उपयोगी पडत असतो. तर तुम्ही जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या आणि हे प्रकरण जे आहे ते ह्या पद्धतीने लक्षात घ्या. सिद्ध जल वापरत असताना भाव्याची पानं, कडुलिंबाची पानं आणि रुईची पानं यांनी सिद्ध केलेलं जल जे आहे ते तुम्ही वापरावं की फंगल इन्फेक्शन कमी होतील. नक्कीच सिद्ध जल वापरावं की आपण बहुतेक वेळा आपण जे आज वनस्पती सांगितल्या त्या वनस्पतींचा वापर करून जर तुम्ही स्नान केलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी खरंच फायदेशीर ठरेल. आजचा आपला आरोग्य सल्ला काय आहे तोही पटकन बघून घ्या. काविळीच्या रुग्णाला दररोज अंघोळ घालणे हे औषधा इतकेच महत्त्वाचे आहे. जलोदराच्या रुग्णाने स्नान टाळणे जास्त फायद्याचे आहे, परंतु स्वच्छता पाळावी. रजस्वाला अवस्थेत सुद्धा स्नान करू नये, पण स्वच्छता पाळावी. निरोगी माणसाने स्नान न करता काही खाऊ व पिऊ नये, यामुळे अनेक आजार उत्पन्न होतात. आजचा आपला कार्यक्रम चालू आहे आणि डॉक्टरांचा पत्ता लिहून घ्यायची तुमची इच्छा असेल, ज्यांचा राहिला असेल त्यांनी तो कृपया टिपून घ्यावा अथवा आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहे 020 हा पुण्याचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24430262. मोबाईल नंबर आहे 9595810727 8087347921 हा दुसरा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आहे shrivishwamrut@gmail.com. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही जाणून घ्यायला आम्ही इच्छुक आहोत. याशिवाय ज्या आमच्या कार्यक्रमात इतर डॉक्टरही सहभागी होऊ शकतात त्यांच्यासाठी हा पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com. फेसबुक आहे facebook.com/ddsahyadri.in, youtube.com/user/ddsahyadri. इथे तुम्ही आमचे कार्यक्रम बघू शकता. डॉक्टर, आपण स्नानावर इतके छान माहिती अशी चर्चा करतोय आणि तरी सुद्धा आपल्या मनात प्रश्न आहे की लोक अजूनही साबण वापरणं हे सोडत नाहीये. सर, एक थोडक्यात असं आहे की ताप येणं आणि या आजारात सर अंघोळ घालणं योग्य असतं का? नाही. ताप ही कल्पना आयुर्वेदात जी सांगितलेली आहे ना, तर पोटात तयार झालेला जो चिकटा आहे तो पचून जात नाही आणि तो रक्तामध्ये गेल्यानंतर पोटातली भूक जी आहे ती पचवण्यासाठी रक्तामध्ये, रसामध्ये, त्वचेच्या ठिकाणी जायला लागते आणि तिथं ती एक्झोथर्मिक रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला ते टेम्परेचर लागत असतं. तर अशा वेळेला जर तुम्ही गार पाण्याने स्पंजिंग वगैरे केलं तर हे ॲलोपॅथच म्हणजे एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध काम करणं असं ॲलोपॅथीमध्ये असतं. आयुर्वेदात तसं नसतं. आयुर्वेद तिथं शेकायला सांगतो आणि घाम काढायला सांगतो आणि आधुनिक शास्त्राचे लोक पोटामध्ये औषधं देतात आणि ताप उतरवण्याची औषधं स्पंजिंग करायला सांगतात. तर दोघांची तत्व फार वेगळी आहेत आणि त्या पद्धतीत दोघांचं काम चाललेलं असतं. तर ताप आला तर 6 दिवस उपाशी राहायचं आणि फक्त सिद्ध जल जी आहे ती घ्यायला सांगितलेलं आहे. तर मग मोठा आजार उत्पन्न होत नाही. अन्यथा काय होतं, ताप आली की पटकन हायपोथॅलॅमस म्हणून टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर आहे त्याला स्टिम्युलेट करायचं, घाम आणायचा. पोटातली घाण तशी ज्या गोष्टीमुळे उत्पन्न झाली आहे. ताप काय गंमत म्हणून आलेला नसतो, चुकीचं खाणं पिणं वागणं झालेलं त्याचे परिणाम असतात. आणि मग असं सातत जेव्हा जातं त्यावेळी 40-50ला त्या माणसाला हार्ट अटॅक येतो, मधुमेहामध्ये तो लँड होतो, स्थूलपणा यायला लागतो, चिडचिड, रागा, आदळापट वाढायला लागतं, मेनोपॉझल सिंड्रोमचा त्रास वाढायला लागतो, PCOD उत्पन्न व्हायला लागतात. तर हे आमचं दृष्टिकोन आहे आयुर्वेदाचा आणि आम्ही आमच्या पद्धतीत एक काम करत असतो. तर ह्या पद्धतीने लक्षात जर घेतलं तर स्पंजिंग करणं हे फारसं योग्य नाही आहे. पित्तज्वर आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऑक्टोबर महिना आहे, त्यावेळेला आम्ही सुद्धा स्पंजिंग करतो, पण ते सिद्ध जलाने करतो आणि पोटातली औषधी त्या पद्धतीने दिलेली असतात. तर सरसहा बघता एकदम प्रत्येक वेळेला स्पंजिंग करावं अशी परिस्थिती नाही आहे. त्या मुलांना 3 वर्षाच्या आतलं मुलं आहे, कन्व्हल्जन्स येत आहेत,
तर गोष्ट वेगळी, पण अन्यथा उठसूट स्पंजिंग करावं असं काही नाही. सर, पादस्नान असं एक वेगळं स्नान तुम्ही सांगितलंय, ते म्हणजे काय? निसर्गोपचारामध्ये पंचमहाभूतांना अनुलक्षून जी चिकित्सा सांगितली आहे त्याच्यात जलचिकित्सा सांगितलेली आहे. तर स्नान ही निसंशयपणे जलचिकित्सा आहे की ज्याचा उहापोह आयुर्वेदाने जो काय केलाय तो आयुर्वेदाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून आता आपण बघितला. तर पायाचं स्नान हे महत्वाचं का, तर पायापासून निघालेल्या 2 शिरा डोळ्यापर्यंत जातात आणि डोळ्याचं तर्पण करतात असं आयुर्वेदात वर्णन आहे. त्यामुळे तळ पायाला एरंडेल तेल काशाच्या वाटीने चोळलं तर आपल्या शरीराची उष्णता कमी होते, काशाची वाटी काळी पडते, ती दरवेळेला अशी पडत नसते काळी, आणि डोळ्याला बरं वाटायला लागतं. तर हा जो प्रकार आयुर्वेदाने सांगितलेला आहे, आणि तेजाचे पाय हे लक्षात घेतल्यानंतर पाय फक्त पाण्यामध्ये बुडवून ठेवणं हा जर परिणाम आपण घ्यायला सुरुवात केली तर अतिक्षुधा म्हणजे भस्मक विकार ज्याला म्हणतात, सारखी खाका सुटणं, हे खूप चांगल्या पद्धतीने कमी होतं. लहान मुलांना कावीळ किंवा टायफॉइड होऊन गेल्यानंतर जे डोळ्याचे चष्मे लागतात ते सुटण्यासाठी डोळ्याचे व्यायाम जेव्हा आपण सांगतो त्याच्या व्यतिरिक्त पादस्नान हे खूप महत्वाचं असतं. तेलाचं पादस्नान केलं किंवा तैलाभ्यंग केलं तर लहान मुलांची भूक वाढायला लागते. पायाला रोज जर अशा पद्धतीने पाणी लागलं तर तळ पायाला भेगा पडणं ही प्रक्रिया कमी होते, आणि तळ पायाच्या भेगा जायला लागल्या की हाताच्या आपोआप जायला लागतात, हात पाण्यात न बुडवता सुद्धा. म्हणजे शरीर एकीकडे जे दिलेलं आहे त्याचा वापर सगळीकडे करून घेतं, हा शरीराचा समयोग वाहित्वाचा भाग असतो. तर पादस्नान हे ह्या पद्धतीने लक्षात घ्यायला पाहिजे. मग तिथं तुम्ही लेप लावू शकता, तेल लावू शकता, पाण्यामध्ये सिद्ध जलामध्ये ते बुडवू शकता, चिखलाचं स्नान सांगितलेलं आहे, धुळीचं स्नान सांगितलेलं आहे, हे सगळं पायासाठी तुम्ही वापरू शकता आणि त्याचा परिणाम तुम्ही डोळ्यावरती सुद्धा घेऊ शकता. नक्की स्नान खूप गरजेचं आहे आणि जे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने ते विधी होणे गरजेचे आहे. प्रेक्षको, जाता जाता एक गोष्ट आठवते ती अशी म्हणजे आर्किमिडीज, शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांची, की आर्किमिडीज सारखा शास्त्रज्ञ त्याच्या आयुष्यभरात अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या वेळाच त्याने आंघोळ केली होती. आणि जेव्हा तो पहिल्यांदा गेला तेव्हा त्याने आर्किमिडीजचा सिद्धांत शोधून काढला.